नमस्कार मैत्रिणो, रंजना किचनमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे। आज आपल्याला बनवायचे आहे मोदक। मोदक कशापासून बनवायचे? गूळ नाही, साखर नाही, मावा नाही, कोणतं पीठसुद्धा नाही, असे मोदक बनवायचे आहे। कोणीही खाऊ शकणार, आजारी माणसं, डायबिटीजवाले, ब्लड प्रेशरवाले। हे पहा, दुधी कधी ऐकले का आणि पाहिलं का? दुधीपासून मोदक बनवलेले नक्कीच पाहिले नसेल। आता कसे बनवायचे, काय कृती करायची आपण पाहू। इतकी हेल्दी मोदक होतात। तुम्ही नक्कीच कधी पाहिले नसेल तर व्हिडिओ संपूर्ण पहा, तुम्हाला हे युनिक मोदक आवडतील। भन्नाट रेसिपी आहे। आता आपण एक मस्त हिरवीगार अशी दुधी ताजी आहे, ती सोलून घ्यायची आहे। अजिबात वेळ लागत नाही ह्या रेसिपीला। सोलल्यानंतर आता काय करायचं आहे पाहू। सोलल्यानंतर आता धुवून घ्यायचे व्यवस्थित, साल काढले आपण। हे पहा, आता मध्ये कापून आपल्याला किसून घ्यायचं आहे। दुधी छान किसायचं आहे पटकणी। दुधीमध्ये पाणी भरपूर असतं, फायबरही जास्त असतं। वजन कमी करण्यासाठी दुधी हा अगदी रामबाण उपाय आहे। आता किसून झालाय पहा। काय करायचं आहे आपल्याला? आता पिळून घ्यायचं आहे, कारण पाणी भरपूर असल्यामुळे आपला पदार्थ पचपचित व्हायला नको। सगळं असं पाणी छान दाबून काढायचं आहे आणि पुढे काय करायचं आहे पाहू। दुधी म्हटलं का भाजी खायला सुद्धा कंटाळा करतात, पण आपण तर मोदक बनवतोय, इतके भारी होतात, तोंडात टाकताच विरघळणारे। हे पहा, छान आता पिळून झालं आहे दुधीचा किस। आता परत भांडं ठेवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला तूप घालायचं आहे 1 चमचाभर आणि सगळा किस आपल्याला परतून घ्यायचा आहे तुपामध्ये। व्यवस्थित सगळीकडे तूप लागलं पाहिजे, म्हणजे आपल्या किसाला दुधीच्या छान चकाकी तर येईलच, पण दिसायलाही सुंदर दिसतं आणि शिजलाही लवकर जातो। थोडंसं चिमूटभर, 2 चिमूटभर असे मीठ घालायचं आहे चवीनुसार, कारण दुधीला स्वतःची चव अशी काही नसते, म्हणून मीठ घातली का छान चव येते। आता झाकून ठेवायचं आहे आणि वाफ काढायची आहे। असं 1-2 वेळा परतायचं आहे आणि वाफ काढून घ्यायची, म्हणजे आपला दुधी शिजला जातो पटकनी। पाणी वगैरे टाकायचीही गरज नाही, कारण दुधीमध्ये स्वतःमध्ये जास्त करून पाणी असतं। हे पहा, आता कोरडाही झाला आहे आणि शिजला पण आहे दुधीचा किस। परतून झालेला आहे व्यवस्थित। आता त्याच्यात आपल्याला एक जिन्नस घालायची आहे, हे आहे मिल्क पावडर। ती अशी अर्धी वाटी घालून घ्यायची आहे आणि परत आपल्याला दूध पावडर, मिल्क पावडर परतून घेतल्यानंतर गोळा छान घट्ट होतो त्याचा, इथपर्यंत परतायची आहे। मैत्रिणींनो, दुधीचे मोदक ना मावा, ना पीठ किंवा साखर, गूळ काहीही न घालता आतमध्ये आपल्याला स्टफिंग कसलं भरायचं आहे ते तुम्हाला नक्कीच कळेल पुढे व्हिडिओ संपूर्ण पाहिला तर। आता ही वेलची आणि सुंठपूड 1 चमचाभर घालून घ्यायचं आहे, म्हणजे त्याचा स्वाद अगदी अप्रतिम येतो। तोंडात घातल्या घातल्या इतकं मस्त लागतं का जसं आपण काहीतरी वेगळंच खातोय, इतकी फिलिंग छान येते आपल्याला। आता
आता कोरडं झालेलं आहे पहा, मिल्क पावडर घालून ते आता थंड करायला ठेवून द्यायचं आहे. आता ह्याच्यात काय घालायचं आहे, थोडंसं थंड झालं का भरीपेक्षा सुद्धा कमी आपला कलर घालायचा आहे. खाण्याचा कलर म्हणजे फूड कलर हिरवा घातलेला आहे, म्हणजे आपले मोदक दिसायला तर अप्रतिम दिसतील, पण बघताच तोंडाला पाणी सुटेल आणि तुम्ही करूनही फाल, इतके भारी मोदक होतात. आता आपला कलर छान मिसळला आहे दुधीमध्ये आणि छान असा कलर झालेला आहे दुधीचा. आता दुधी थंडही झालेली आहे छान, आपण बाजूला ठेवून देऊ पहा. आता बाजूला ठेवल्यानंतर आपल्याला आतमध्ये सारण भरायचं आहे, त्याची तयारी करायची आहे. ते काय आहे ते आधी पाहून घेऊ. हे पहा, मनुके, खजूर, बदाम, खजूर अगदी आणि खोबरंही घेतलेले अर्धी वाटी. खजूरमधल्या आपल्याला बिया काढून घ्यायच्या आहेत. सहजरीते निघतात कारण हा मऊ लुसलुशीत खजूर आहे आणि गोड इतका आहे का आपल्याला ह्याच्यामध्ये कोणताही गोडाचा पदार्थ न घालता मोदक तयार होतात. आहे का नाही भन्नाट रेसिपी. आता एक पॅन ठेवलेला आहे, त्याच्यात थोडंसं तूप घालायचं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला खजूर घालून घ्यायची आहे आणि मेल्ट करून घ्यायची आहे थोडीशी. अजिबात 2 मिनिटात मेल्ट होते, काहीही वेळ लागत नाही. आता खजूर मेल्ट झाल्यानंतर आपल्याला बाकीचे ड्रायफ्रूट्स म्हणजे बदाम घ्या, काजू घ्या, पिस्तासुद्धा घेऊ शकतो आणि त्याची पावडर करून घ्यायची आहे. हे पहा, बदामाची पावडर करून घेतलेली आहे, तीसुद्धा खजुरामध्ये मिसळून घ्यायची आहे व्यवस्थित. अजिबात वेळ लागत नाही हे सारण करायला, 2 मिनिटात होतं हे. आता त्याच्यामध्ये घालायचे आपल्याला वेलची पावडर, ह्याच्यातही घालायचे आणि सुंठ पावडर, म्हणजे आतल्या स्टफिंगचाही छान स्वाद सुटेल. आता हे गोळा झाल्यानंतर आपल्याला घालायचे आहे मनुके. हे मनुके पहा असे घालून आपल्याला छान जसं पीठ मळतो त्याप्रमाणे करून घ्यायचं आहे. ताटात काढून घ्यायचं आहे सगळं स्टफिंग, म्हणजे आपले मनुकेही त्याच्यात छान घोळले जातात आणि त्याच्या आपल्याला बारीक बारीक गोळे करायचे आहेत. गोळे याच्यासाठी करायचे आहे, आपल्याला स्टफिंग केली ती दुधीच्या सारणामध्ये भरायची आहे. आपल्याला दुधीचं आवरण वरून करायचं आहे आणि हे सारण म्हणून त्याच्यामध्ये भरायचं आहे. म्हणजे डायबेटीजवाले, ब्लड प्रेशरवाले, आजारी माणसं सुद्धा नक्कीच खाऊ शकतील, इतके भन्नाट रेसिपी आपली होणार आहे. आता छोटे छोटे गोळे करून घ्यायचे. जर तुम्हाला मोठा मोदक करायचा आहे तर मोठे करा, मी छोटे छोटे मोदक करणार आहे त्यामुळे छान छोटे गोळे करून घेतलेले आहे आणि आपलं स्टफिंगसुद्धा तयार झाले आहे आणि दुधीचं सारण वरचं आहे कवर, ते सुद्धा थंड झाले आहे आणि गोळा तयार झालेला आहे पहा. आता थोडं थोडं घ्यायचं आहे आपल्याला आणि गोळी करायची आहे आपल्या हातावरती आणि थोडंसं दाबायचं आहे आणि वरून आपल्याला गोळी घालायची आपली त्याची सारणाची म्हणजे ड्रायफ्रूटची आणि बंद करून घ्यायचं आहे आणि आपला मोदक साचा आहे त्याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे. तुम्हाला जर वाटलं तर थोडीशी वरती परत दुधीचं स्टफिंग घालू शकता जर आतमध्ये मोदक गेला तर. हे पहा, छान सुंदर मोदक हिरवागार तयार झालेला आहे दुधीपासून. असे आपण सगळे करून घेऊ. अजिबात तुटायची भीती नाही, कळ्या पाडायची भीती नाही आणि छान मऊ लुसलुशीत आतमध्ये भारी ड्रायफ्रूटचा मोदक तयार होतो. मैत्रिणी, तुम्हाला आवडला तर नक्कीच करून पहा आणि रंजना किचनला लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला
करा आणि तुमच्या मैत्रिणीसोबतसुद्धा हा युनिक व्हिडिओ शेअर करा. दुधीचे मोदक नक्कीच कधी तुम्ही पाहिले नसेल तर तुमच्या तोंडाला तर पाणी तर सुटेल, पण ताटात ठेवताच शिल्लक राहणार नाही. इतकेच बघताच क्षणी लोक खाऊन घेतील आणि गणपती बाप्पालाही असा वेगळा नैवेद्य आपण वाढून घेतलेला आहे. तुम्ही सुद्धा करून पहा आणि नक्कीच एक लाईक करा आणि शेअर करा. आणि दुधीचे मोदक करून पहा, आवडतील असे हेल्दी मोदक झालेले आहे आणि थोडेसंच अजिबात झटपट होणारे रेसिपी आहे. अजिबात वेळ न लागणारी ही रेसिपी मी आता कापून दाखवते. त्याच्यामध्ये पहा मस्त स्टफिंगसुद्धा दिसतंय पहा आणि आपला हिरवागार मोदक तयार झाला आहे.